नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहे. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलो आहोत. तर ही सिरीज आहे 8 नंबरची. चला तर प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, विशिष्ट सांकेतिक भाषेत MARINE ला 100 असे कोड केले जाते आणि NORMAL ला 126 असे कोड केले जाते. तर त्या भाषेत REALM कसे कोड केले जाईल. तर बघू आपण हे MARINE. तर आपण मी मागच्या पण व्हिडिओत सांगितलं आहे की तुम्ही अशा प्रकारचे गणितं सोडवण्यासाठी सर्वप्रथम कोऱ्या पेजवरती ABCD असं लिहून 1 2 3 4 असे क्रमांक द्या. M पर्यंत लिहिल्यानंतर M हा 13व्या नंबरला येईल. परत Mच्या खालीच N हा 14व्या. परत असंच ABCD लिहित जावा आणि त्याला नंबर देत जावा. Z हा 26 नंबरला येईल. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे गणितं सोडवण्यास या चार्टचा किंवा या ABCDचा उपयोग होईल आणि लवकरात गणित सोडवता येईल. तर बघा, हा M हा 13 नंबरला आहे, A 1 नंबरला आहे, R हा 18 नंबरला आहे, I 9 नंबरला, N 14, हे बघा 14 नंबरला आहे आणि E हा 5 नंबरला आहे. तर आपण याची बेरीज करू आपण. M 13 नंबर बेरीज या सर्वांची. जर या सर्वांची बेरीज केल्यानंतर 60 येते. परत 60ला आपण 2 ने गुणू. 6 1 6 2 12, शून्याला 0. इथं तर 120 सांगायले. परत मग इथं कोड काय दिला आहे 100. तर आपण याच्यातून 20 वजा करू. तर आला आपला हा कोड 100चा आला. तर बघू ह्याचं तसंच येतं का. NORMAL. N 14व्या नंबरला आहे, O हा 15, R 18, M 13, A 1 नंबरला आणि L हा 12 नंबरला. परत यांची बेरीज करू आपण. यांची बेरीज येते 73 आणि परत त्याला 2 ने गुणाकार करू. 3 2 6, 7 2 14. आता परत इथं कोड काय दिले 126. जर आपण याच्यातनं 20 मायनस केले तर आपलं उत्तर येते 126. तर आपण असंच याचा आपण कोड वापरून बघू आपण. कोड आहे REALM. R हा 18 नंबरला आहे, प्लस E हा 5 नंबरला आहे, प्लस A 1 नंबरला, L 12 नंबरला आहे आणि M हा 13 नंबरला. यांची बेरीज येते 49. परत 49ला आपण 2 ने गुणू. 9 2 18, 18ला 8 चाले, 1 4 2 8 आणि 1 9. यांचा गुणाकार 98 येतो आणि याच्यातून आपण 20 वजा करू. 8ला 8, 9 मधून 2 गेले, 7 राहिले. तर याचा कोड काय आला 78. आपला उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. 8 व्यक्ती DEGHMNYZ हे उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसले आहेत. आता आपल्याला अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी दिशा पण माहिती पाहिजे. तर दिशा वर उत्तर दिशा, इकडे पूर्व, खाली दक्षिण आणि इकडं आहे ही पश्चिम दिशा. तर काय उत्तरेकडे तोंड करून म्हणजे इकडं तोंड करून बसले आहेत. तर कसं, तर सरळ रेषेत, हे सरळ रेषेत बसले आहेत. Y रेषेच्या एका टोकाला बसतो. आता एक तर इथं असेल किंवा इथं. तर यांची ही उत्तरेकडे तोंड म्हणल्यानंतर इकडं उजवी बाजू येईल आणि इकडं डावी बाजू येईल. तर हा इथं तर असू शकतो Y किंवा इथं तर असू शकतो टोकाच्या एका बाजूच्या एका टोकाला. Y आणि Z मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात आणि E झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि E आणि D मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. G हा Dच्या डावीकडे एका ठिकाणी बसतो, परंतु रेषेच्या कोणत्याही टोकाला बसत नाही. G हा कोणत्याच टोकाला बसत नाही. तर बघू आता आपण Y आपण जर इथं घेतलो Y, परत काय म्हटलं आहे
वाय आणि झेडमध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. 1 2 3 म्हणजे इथं कोण येईल? झेड व्यक्ती. म्हणजे दोघांच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत. परत काय? झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. ही झेड आहे, झेडची उजवी बाजू इकडे येते उजवी बाजू झेडची. तर झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. पहिला हे दुसरा म्हणजे इथं कोण? बसलेला आहे. परत आणि डी मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. किती? 3. आपले किती व्यक्ती आहेत? एकूण 8 व्यक्ती आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे हे टोटल 8 झाले. तर आता इथं काय म्हटले? आणि डी मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. आता आणि डी मध्ये जर 3 व्यक्ती मिळत तर डी तर इकडे येऊ शकणारच नाही. तर आता आणि डी मध्ये 1 2 3 म्हणजे डी हा इथं येतो. डी. परत पुढे काय? जी हा डीच्या डावीकडे एका ठिकाणी बसतो. जी हा डीच्या डावीकडे. डी आहे, डीची डावी बाजू इकडं आहे. तर एका ठिकाणी म्हणजे इथं कोण आता राहिलाच? इथं एक जण राहिला म्हणजे इथं कोण बसला आहे? जी. परत पुढे काय म्हटले? परंतु रेषेच्या कोणत्याही टोकाला बसत नाही. बरोबरच आहे. यम लगेच झेडच्या शेजारी बसलेला नाही. झेडच्या शेजारी इथं पण नाही, इथं पण नाही. तर कुठं असू शकेल मग यम? इथं. परत पुढे एचच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. हा एचच्या उजवीकडे. एचची उजवी बाजू जर आपण एचच्या उजवीकडे जर घेतलो तर आणि दुसऱ्या क्रमांकावर पहिला दुसरा म्हणजे इथं कोण येईल? एन. आणि इथं कोण येईल? हे एच. म्हणजे झाले आपले 8 व्यक्ती. बघा हे वाय 1 2 3 4 5 6 7 हे डी एक राहिला 8 झाले एकूण. तर पुढे काय म्हटलं आहे आपल्याला? एचच्या डावीकडे किती लोक बसले आहेत? हा एच आहे, एचची डावी बाजू इकडे आहे. तर किती जण आहेत? डी एक बसला आहे, जी एक आहे आणि वाय म्हणजे किती जण बसले आहेत? तर 3 जण बसले आहेत. तर आपलं उत्तर आहे हे 3. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल? तर हे डी के बी एन ENWS इथं आपल्याला कोणचा अक्षरसमूह येईल ते शोधायचं आहे. तर GTMC HWHH. तर बघू आता आपण डी के बी एन पुढे आहे ENWS. तर इथलं शोधायचं आहे. आणि पुढे आहे GTMC HWHH. बघा आता इथं डी आहे, इथं ई आहे. तर आपण जर +1 केलं किंवा एक घर पुढे गेलो तर डी येते. परत ईच्या नंतर लगेच एफ येते. तर इथं आपण एफ घेऊ. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल? इथं एफ. परत एफच्या पुढे एफ जी. हे जी आहे, सॉरी, एफच्या पुढे जी +1 आहे आणि जीच्या नंतर एच +1. तर इथं दुसरा अक्षर आहे के हा आणि पुढे एन. 3 नंबरला एन येते म्हणजेच +3. परत एनमध्ये जर आपण एनच्या पुढे 3 घर पुढे गेलो क्यू येते 3 नंबरला +3. इथं हे काय आलं? दुसरं आपलं क्यू आलं. आणि क्यूच्या आपण पुढे +3 घर पुढे गेलो किंवा +3 केलो. क्यू हा 17 नंबरला आहे. 17मध्ये 3 मिक्स केलो तर 20 होते. 20 नंबरला कोण आहे? तर टी. आणि 20मध्ये 3 मिक्स केलो तर 23 येते. 23 नंबरला हा डब्ल्यू आहे. म्हणजे आपली ही सिरीज बरोबर आहे. परत आता तिसरा अक्षर आहे बीमध्ये आपण जर 3 घर 5 घर वजा 5 करू म्हणजे 5 घर मागे जायचं. मागे बीच्या मागे ही बी ए. परत एच्या खाली झेड सांगितलीच आहे तुम्हाला मी अक्षर मालिका कशी लिहायची. परत बीच्या खाली हा वायच असेल. वाय एक्स डब्ल्यू म्हणजे 1 2 3 4 5 घर मागे गेलो तर हा 5 नंबरला हा डब्ल्यू होती. तर डब्ल्यू आहे.
डब्ल्यूच्या जर 5 घर मागे म्हणजे वजा 5 केलो आपण, डब्ल्यू व्ही यू टी एस आर. बघा 1 2 3 4 5. 5 नंबरला कोण आहे तर आर, म्हणजे आपलं तिसरं अक्षर भेटलं आर. तर आरच्या मागे म्हणजे वजा 5 केलो आपण. आर हा 18 नंबरला आहे. 18तनं 5 गेले तर किती 13 राहिले. परत 13तनं 5 गेले 8 राहिले, म्हणजे 8 नंबरला हा एच आहे. परत आता इथं यन. यन हा आपण +5 करू. यन हा 14 नंबरला आहे. 14 आणि 5 19. 19 नंबरला यस आहे. परत 19 मध्ये 5 मिक्स करू आपण तर काय ते 24. 24 नंबरला हा एक्स आहे, म्हणजे इथं कोणता अक्षर येईल एक्स. एक्समध्ये जर आपण +5 केले किंवा 5 घर पुढे एक्स, इथं एक्स आहे आपलं. 1 2 3 4 बीच्या नंतर सी, म्हणजे हा 5 नंबरला सी आहे, म्हणजे इथं काय सी आलेलं आहे. आणि सीच्या पुढे 5 घर पुढे गेलं तर एच येते, म्हणजे आपलं उत्तर आहे FQRX. FQRX आपलं हे उत्तर आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, तिसऱ्या शब्दांशी संबंधित असा पर्याय निवडा जो दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे. शब्दातील अक्षरे, व्यंजने, स्वरांच्या संख्येच्या आधारावर शब्दांना अर्थपूर्ण शब्द मानले पाहिजेत आणि ते एकमेकांशी संबंधित नाहीत. तर मित्र. मित्रचा विरुद्ध अर्थी शब्द आहे शत्रू. आणि मरणेचा विरुद्धार्थी जगणे, जे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. आरशातील प्रतिबिंब ओळखा. तर आरशातील प्रतिबिंब ओळखण्यासाठी ह्या साईडला उलटी आकृती, म्हणजे इथून टी. टी हा इकडल्या साईडला येईल आणि परत ई पण इकडून येईल ई. व्ही जशास तसे. परत 6. 6 हा असा उलटा येईल, उलटा 6. तर इथं आपल्याला दिसाय 3 हा असा येईल. परत ओ आर इकडे, जे ही आकृती बघा आपल्याला 3 नंबरला सेम दिसत आहे. बघा हे टी उलट ई. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालील समीकरण दिले गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत. तर समीकरण आहे आपलं 72 + 6 + 2 × 216 / 24. हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला 420 हे उत्तर यायला पाहिजे. म्हणजे हे उत्तर येण्यासाठी आपल्याला कोणतं चिन्ह बदलावे लागतील. आपण हे पहिल्या नंबरचे चिन्ह बदलून बघू. म्हणजेच वजाच्या ठिकाणी भागाकार येईल, भागाकार आणि भागाकारच्या ठिकाणी वजा चिन्ह येईल. तर 72 वजा आहे, म्हणजे आता आपल्याला भागाकार घ्यावा लागेल. 6 + 2 × 216. इथं भागाकार आहे तर वजाचं चिन्ह घ्यावं लागेल 24. तर आता बघू आपण हे सोडू गणित. 72 / 6 + 2 × 216 - 24. 6 × 1 = 6, 6 × 1 = 6, 6 दुनी 1 उरलं 6 दुनी 12, 12. आणि ह्या दोन्हीचा गुणाकार करू. 216 × 2. इथं 12 + 6 6 6 दुनी 12ला 2 हातचा आला 1 बे 1 बे 2 आणि 1 3 बे दुनी 4. इथं 432 वजा 24. ह्या दोन्हींची बेरीज होते 444 वजा 24. 4 मधून 4 गेले 0, 2 मधून 4 मधून 2 गेले 2 राहिले 2 4 मधून 2 गेले. इथं सॉरी हे 24 आहे. 444 मधून 24 वजा केलं तर इथं 420, म्हणजे आपलं हे उत्तर 420 आलं आहे. म्हणजेच आपल्याला कोणते चिन्ह बदलावं लागेल, वजा आणि भागाकाराचं चिन्ह बदललं तर आपलं उत्तर काय येईल 420. तर आपलं हे उत्तर आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 3 निष्कर्ष 1 2 3 हे निष्कर्ष दिले आहेत. विधाने सत्य असल्यास लक्षात घेऊन जर सामान्यतः ज्ञात तथ्यापेक्षा भिन्न आहेत असे वाटत असेल तरी विधानांमधून कोणते निष्कर्ष तार्किकरित्या अनुसरण करतात ते ठरवा. तर विधान आहे
काही पेंट्स ब्रशेस असतात. हे आपण सर्कलच्या माध्यमातून हे गणित सोडवू. तर काही पेंट्स, हे पेंट्स घेऊ आपण. काय आहेत हे? पेंट्स. ब्रशेस असतात काही पेंट्स, म्हणजे आता इथं हे ब्रश. परत काय म्हणले? सर्व ब्रश चित्रफलक आहेत. हे ब्रश आहे. तर सर्व ब्रश म्हणल्यावर ह्याच्या बाहेरून एक सर्कल पाहिजे. हे सर्कल आहे चित्रफलक. परत काय म्हटलं आहे? काही चित्रफलक टेबल आहेत. काही म्हणजे आता इथं हे टेबल. परत निष्कर्ष काय काय आहेत बघ? काही ब्रश हे टेबल आहेत. हे ब्रश आहे आणि हे टेबल. हे तर काही ब्रश टेबल असू शकत नाही, म्हणजे हे निष्कर्ष नाही. आपले एक निष्कर्ष हा चुकीचा आहे. परत काही पेंट्स चित्रफलक आहेत. हे पेंट्स आहेत आणि हे चित्रफलकचं सर्कल आहे. तर काही पेंट्स हे चित्रफलक असू शकतात, म्हणजे निष्कर्ष 2 बरोबर आहे. तिसरा निष्कर्ष आहे काही चित्रफलक ब्रशेस आहेत. हे चित्रफलक आणि हे ब्रशेस, म्हणजे काही चित्रफलक ब्रशेस असू शकतात, म्हणजे हे पण आपलं निष्कर्ष आहे, बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे 2 आणि 3 निष्कर्ष बरोबर आहेत. तर उत्तर आपलं हे बघा आहे. फक्त निष्कर्ष 2, 3 अनुसरण करतात, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आहे. प्रश्न आहे, दिलेले समीकरण समतोल साधण्यासाठी पर्यायांमध्ये दिलेल्या कोणत्या चिन्हांची अदलाबदल करणे आवश्यक आहे? हे वरच्या प्रमाणेच गणित आहे बघा. आपल्याला 352 येण्यासाठी यामध्ये कोणत्या चिन्हांना बदलावे लागेल, म्हणजे आपलं उत्तर ह्या समीकरण सोडवल्यावर 352 येते. तर आपण हे चिन्ह बदलून बघू. बघा, 790 अधिक आहे, म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल? इथं भागाकारचं चिन्ह, म्हणजे अधिकच्या ठिकाणी भागाकार आणि भागाकारच्या ठिकाणी अधिक चिन्ह ठेवून बघू आपण. 5 इथं भागाकार आहे, म्हणजे आता इथं काय बेरीज येईल? 58 गुणुले 5 वजा 96, म्हणजे आपलं उत्तर 352 यायला पाहिजे. 790 भागिले 5 अधिक 58 गुणुले 5 वजा 96. 5 एक 5, 5 एक 5, उरले 2, 5 5 25, उरले 4, 5 8 40. परत ह्या दोन्हींचा गुणाकार. 5 8 पंचे 40, 40ला 0 हातचे आले 4, 5 5 25 आणि 25 आणि 4 29, वरचे अधिक 158 वजा 96. ह्या दोन्हींची बेरीज येते 498 वजा 96. ह्या दोन्हींची बेरीज येते 352, म्हणजे आपलं हे चिन्ह बदलल्यानंतर आपलं उत्तर 352 आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो चौथ्या पदाशी त्याच प्रकारे संबंधित आहे जसे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी आणि 5वा पद 6व्या पदाशी संबंधित आहे. तर हे आपल्या संख्या आहेत. बघा, 104 भागिले आपण 8 करू. 8 एक 8, उरले 2, 8 दोन्ही 24, 13 आलं. हे 13 आलं. बघा, परत आपण हे डायरेक्ट तिसरा घेऊ. आपल्याला इथलं काढायचं आहे, म्हणजे हे पण सेमच आहे का बघू आपण. 168 भागिले 8, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 एक 8, हे 21 आलं. तर बघा, आता आपण इथं क्वेश्चन मार्क देऊ. 8 बरोबर हे 37. आता हे गुणाकार भागाकारातले 8 गुणाकारात गेले. 8 8 7 56, 56ला 6 हातचे आले 5, 8 त्रिक 24, 24 आणि 5 29, म्हणजे 296 आपलं इथं संख्या येते. आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. अशा पर्यायी आकृतीची निवड करा जी खालील दिलेल्या आकृतीत अंतर्निहाय होईल. तर ही आकृती आहे. तर ह्या आकृतीतील कोणची आकृती अंतर्निहाय होऊ शकते? तर बघा तुम्ही लक्षपूर्वक, ह्या आकृतीत अंतर्निहाय कुठं आहे? तर हे बघा इथं, हे बघा
हे बाण कुठंच नाही. तर आपलं उत्तर आहे हे. तर आपण अशा प्रकारे बुद्धिमत्ता विश्लेषण सुरू केलं आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.